मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर। भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक। पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्र्यांना करणार मार्गदर्शन। आज शरद पवार आणि संजय राऊत एकाच व्यासपीठावर येणार। महादजी पुरस्कारावरून केलेल्या टीकेनंतर दोघेही प्रथमच एका मंचावर। कुठल्याही गोष्टीला मर्यादा असते। मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्र बसून निर्णय घेतील। भरत गोगावलेंचं सूचक विधान। पुण्यात जीबीएसचा आणखी एक बळी। नांदेड सिटीत राहणाऱ्या 26 वर्षाच्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, तर जिल्ह्यात मृतांचा आकडा 11वर। राज्यात फेब्रुवारी महिन्यातच तापमानात मोठी वाढ। मुंबई पुण्यात पारा 35 पार, तर सोलापूरमध्ये 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। रेखा गुप्ता होणार दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री, तर परवेश शर्मांच्या गळ्यात उपमुख्यमंत्री पदाची माळ। आज रामलीला मैदानावर पार पडतोय शपथविधी सोहळा। $270 किलो वजनाचा रॉड मानेवर पडून गोल्ड मेडलिस्ट महिला पॉवर लिफ्टरचा मृत्यू। यष्टिका आचार्यच्या मृत्यूनं बिकानेरमध्ये हळहळ। चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आज इंडिया विरुद्ध बांगलादेश लढत। दुबईत होणाऱ्या सामन्यावर पावसाचं सावट। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवात आपण एका सविस्तर बातमीने आणि मोठ्या बातमीने करणार आहोत। कुठल्याही गोष्टीला मर्यादा असते, तसंच मर्यादा पार झाली की ते आपोआप होतं, असं सूचक विधान केले धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी। भरत गोगावलेंचं हे वक्तव्य आहे। कुठल्याही गोष्टीला मर्यादा असते असं त्यांनी म्हटलंय। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे भाष्य केलेलं आहे। धनंजय मुंडेंवरील आरोपांमुळे सरकार अडचणीत येत आहे, सरकार बदनाम होत आहे, असा सवाल जेव्हा पत्रकारांनी मंत्री भरत गोगावले यांना विचारला, त्यावर कुठल्याही गोष्टीला मर्यादा असते असं म्हणत त्यांनी सूचक वक्तव्य केलेलं आहे, भाष्य केलेलं आहे। दरम्यान त्यांचे नेते मंडळीही काल परवापासून बोलायला लागलेले आहेत। तसंच मला असं वाटतं की अजितदादा, एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री या संदर्भात एकत्र बसतील आणि निर्णय होईल, असं भरत गोगावले यांनी म्हटलं। बघा, आता कुठल्याही गोष्टीला लिमिट आहे। लिमिट पार झालं का ते आपोआप होतं। त्याच्यामुळे त्यांचे नेते मंडळी पण काल परवापासून बोलायला लागलेले आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतंय की अजितदादा असतील, देवेंद्रजी असतील, शिंदेसाहेब असतील, हे सगळेजण बसून त्यावरती निर्णय होईल। छत्रपती संभाजीनगरमधनं तिथे घाटीतल्या परिचारिकांचं एक दिवसाचं राज्यव्यापी काम बंद आंदोलन सुरू झालंय। आपल्या मागण्यांसाठी परिचारिका आक्रमक झाल्यात आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी घाटी रुग्णालयातील संपूर्ण परिचारिका काम बंद आंदोलनात सहभागी झाल्यात। घाटी रुग्णालयाच्या परिसरामध्ये परिचारिकांचं हे काम बंद आंदोलन आहे। परिचारिका काम बंद आंदोलनावरती असल्यामुळे रुग्णालयातील रुग्णसेवेवरती मोठा परिणाम होणार आहे। आमचे प्रतिनिधी अविनाश कानडचे आपल्या सोबत आहेत। अविनाश, काय मागण्या आहेत ज्यासाठी सर्व नर्सेस या काम बंद आंदोलन करतायत घाटीमध्ये? नक्कीच आपण जर बघितलं तर सकाळपासूनच घाटी रुग्णालयातील ज्या संपूर्ण परिचारिका आहेत त्यांचं राज्यव्यापी एकदिवसीय कामबंद आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। आपण जर बघितलं तर संपूर्ण परिचारिका या ठिकाणी कामबंद आंदोलनासाठी आक्रमक पवित्रा घेत घाटी रुग्णालयातीलच परिसरामध्ये त्यांचं राज्यव्यापी कामबंद आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाचा मोठा परिणाम घाटीतील जो रुग्णसेवा आहे त्यावरतीही दिवसभरात होणार आहे। मात्र नेमक्या काय काय तुमच्या मागण्या आहेत आणि कशासाठी हे कामबंद आंदोलन आहे?
मी इंदुमती थोरात, महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनचे राज्याध्यक्ष आहे. आमच्या मागण्या, प्रलंबित मागण्या 18 वर्षापासूनच्या आहेत. शासनाला वारंवार आम्ही निवेदन देतो, चर्चेमधनं प्रश्न सुटतात, परंतु प्रशासन आणि शासन चर्चेला तयारच नसतं. निवेदन घेतात आणि ठेवून देतात. परवाच मी मुंबईला जाऊन सगळ्यांना भेटून आले आणि मला वाटलं होतं की ते म्हणतील की तुम्ही संप करू नका, आम्ही तुमच्याबरोबर चर्चा करायला तयार आहे. आज 18 वर्ष झाले ट्युटरचे पद रिक्त आहेत. सरळ सेवेने पदं भरली जातात. म्हणजे जे सिनियर आहे त्यांच्यावरती अन्याय करायचा आणि सेवा ज्येष्ठता डावलून जे ज्युनियर मुलं आहेत त्यांना सरळ सेवेने घ्यायचं. परंतु हे ट्युटरचे पदं किंवा परिसेविकेचे पदं, असिस्टंट मेट्रनची पदं हे सरळ सेवेने भरणारे नाही. आमची मागणी आहे की जे शासकीय सेवेमध्ये ज्येष्ठ असतील त्यांना त्यांच्या सिनियरिटीप्रमाणे जे काही आता रिक्त पदं आहेत त्यामध्ये त्यांना प्रमोशन देण्यात यावे. ह्या आणि अजून आमच्या दुसऱ्या बऱ्याच मागण्या आहेत. ट्युटरचे पद मुख्यमंत्र्यांनी आता निर्णय घेतला की 100 दिवसामध्ये आपल्याला हे कामं करायचे. त्यात बृहत आराखड्यामध्ये त्यांनी ट्युटरचं पद घेतलंय. 50 दिवस होऊन गेले. परंतु काल मी ज्यावेळेस डायरेक्टर म्हणजे संचालकांशी बोलले आरोग्याच्या, तर त्यांना म्हणजे त्याची काहीच नाही आला. आमची एकदम आम्हाला उडवाउडवीची उत्तरं दिले आणि आजचा हा संप पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. बरं, यानंतर 1 दिवसाच्या संपाच्या नंतर काय पुढचा पवित्रा काय? आमचं म्हणणं आहे रुग्णसेवा विस्कळीत होऊ नये ही आमची पण इच्छा असते, कारण त्या ठिकाणी दुसरं कुणाला आणून ते रुग्णसेवा करू शकत नाही. शासनाने आमच्याशी चर्चा करावी, चर्चेमधनं आमचे प्रश्न सोडवावेत. 100 मागण्या असतील, कमीत कमी त्यातल्या 50% तरी शासनाने लक्ष घालून सोडवाव्यात ही आमची मागणी आहे. आणि जर शासनाने याकडे या 1 दिवसाच्या संपाकडे लक्ष दिलं नाही तर आम्ही बेमुदत संप करणार आहोत. तुमच्या या संपामुळे, मागण्यांमुळे रुग्णसेवेवर देखील मोठा परिणाम होणार आहे, त्याकडे कसं बघता? रुग्णसेवेवर परिणाम व्हावा अशी आमची जराही इच्छा नसते, परंतु 18 वर्ष आम्ही निवेदन देतोय, त्याकडे सरकार दुर्लक्ष करतंय. ह्या दुर्लक्ष केल्यामुळे आमचे जे पदं व्हॅकंट झालेले आहेत, अधिसेविकेचे पदं बऱ्याच दिवसापासून भरलेले नाही आहे, सिनियर मेट्रनचे पदं बऱ्याच दिवसापासून भरलेले नाही आहेत, ट्युटरची पदं बऱ्याच दिवसापासून रिक्त आहेत. तर हे रिक्त पदं भरणार कधी? कारण आता नवीन परिचारिकांची भरती झालेली आहे. तरी आमची इच्छा आहे की त्यांनी आता ही पदं जी रिक्त आहेत ती 100 दिवसाच्या आराखड्यामध्ये घ्यावीत आणि ही पदं त्यांनी तात्काळ भरावीत. नक्कीच आपण जर बघितलं तर रुग्णसेवेवर परिणाम व्हावा असं त्यांची अजिबात इच्छा नसली तरी त्यांच्या ज्या 18 वर्षापासूनच्या विविध मागण्या आहेत त्यासाठी आम्हाला हा पवित्रा घ्यावा लागतोय. आणि विशेष म्हणजे जे रिक्त पदं असतील किंवा अजून काही विविध मागण्या आहेत त्या 18 वर्षापासून त्या तात्काळ पूर्ण कराव्यात. त्या पद्धतीचं काल आम्ही त्या ठिकाणी जाऊन देखील आश्वासन देण्यात आलं नसल्यामुळे हा आक्रमक पवित्रा घेतल्याचं ते सांगतात. आपण जर बघितलं तर घाटी रुग्णालयातला हा परिसर आहे. संपूर्ण परिचारिका आज सकाळीच 7 वाजेपासून या संपूर्ण आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत. याचा परिणाम नक्कीच रुग्णसेवेवर होणार असला तरी आमच्या मागण्या जर पूर्ण केल्या तर आम्ही पुन्हा कामावर जाऊ. मात्र जर या मागण्या पूर्ण नाही केल्या तर यापेक्षा देखील आक्रमक पवित्रा घेऊ असं त्यांचं मत आहे. अविनाश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. महाराजांच्या 395व्या जयंतीचा देशभरात उत्साह बघायला मिळाला, पण राहुल गांधींनी मात्र महाराजांच्या जयंतीला चक्क श्रद्धांजली अर्पण केल्यामुळे राजकीय वाद निर्माण झाल्याचं बघायला मिळालं. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी केलेलं हे ट्विट. राहुल गांधींनी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी केलेल्या ट्विटमध्ये एक अक्षम्य चूक केली. राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीला अभिवादन करण्याऐवजी चक्क श्रद्धांजली वाहिली. राहुल गांधी यांनी केलेल्या या ट्विटमुळे ते चांगलेच वादात सापडले आहेत. भाजपसह महायुतीनं या प्रकरणी आक्रमक पवित्रा स्वीकारत राहुल गांधींवर हल्ला चढवल्याचं पाहायला मिळतंय. औरंग्याच्या पिल्लावळा करून अजून दुसरी काय अपेक्षा नाही. हे हिरवे साप आहेत जे औरंग्याच्या विचारावर आमच्या देशामध्ये राजकारण करतात आणि म्हणून त्यांना नेहमी आमच्या शिवरायांचा द्वेषच. देशाची, जनतेची, शिवप्रेमीची माफी मागितली पाहिजे. बघा, जाणीवपूर्वक ही सगळी वक्तव्य होत असतात. हा महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा अपमान करण्याचा जाणीवपूर्वक हेतू. सावरकरांचा वारंवार अपमान करणारे आता छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत यांची मजल गेली. हे चुकून झालेलं नाही, हे स्लिप ऑफ टंक नाही. आणि म्हणून त्यांची हे निंदाजनक वक्तव्य आहे आणि म्हणून त्यांनी माफी मागितली.
महाराष्ट्राचा विचार करता जयंतीला श्रद्धांजली शब्दप्रयोग करणं सुसंगत नाहीच. त्यामुळेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी राहुल गांधींच्या या ट्विटमधील चुकांसंदर्भात सारवासारव केल्याचं पाहायला मिळतं. राहुल गांधींनी शिवाजी महाराजांना अभिवादन करत असताना, नमन करत असताना, मानाचा मुजरा करत असताना काय म्हटलं, तर माय हंबल ट्रिब्यूट. आता माय हंबल ट्रिब्यूट याचा अर्थ काय होतो, तर त्याचा होतो की सन्मान, पुरस्कार, शुक्रिया आणि श्रद्धांजली हे त्याचे मराठीतले ट्रान्सलेशन आहेत, हिंदीतले ट्रान्सलेशन आहेत. त्यामुळे हा हंबल ट्रिब्यूटचा भाषांतरामध्ये झालेला हा कुठेतरी गोळ आहे. त्याचवेळी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढेंनी मात्र मोदींच्या जुन्या ट्विटची आठवण करत भाजपवर पलटवार केला. महात्मा गांधींच्या जयंतीला त्यांनी श्रद्धांजली दिलेली आहे आणि आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला त्यांनी होमेज म्हटलेला आहे, ज्याचा अर्थ हिंदीमध्ये श्रद्धांजली होतो. त्यामुळे संस्कृतीमधला फरक, व्याकरणाचा फायदा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं नावाने जे राजकारण भाजप नेहमी करते त्याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो. सध्या राजकीय पक्ष आणि नेत्यांच्या प्रचार आणि प्रसारात सोशल मीडियाचा वाटा वाढलाय. त्यामुळे आता नेत्यांनी केवळ बोलतानाच नव्हे तर सोशल मीडियावरती पोस्ट आणि ट्विट करतानाही काळजी घेणं गरजेचं बनलंय. आता यापुढे तरी राहुल गांधींसह सर्वच नेते लोकभावनेचा आदर करत जयंतीला श्रद्धांजली अर्पण करणार नाहीत हीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.